लोकशाहीची खरी ताकद ही स्वतंत्र निवडणुकांमध्ये असते. या स्वतंत्र निवडणुकांसाठी स्वतंत्र निवडणूक आयोग असणं हेही तितकंच महत्वाचं. त्यातल्या त्यात या स्वतंत्र निवडणूक आयोगामध्ये स्वतंत्र निवडणूक आयुक्त असणं हेही तेवढंच खरं. पण बऱ्याचदा या आयोगावर या इलेक्शन कमिशनवर आपल्याला प्रश्नचिन्ह उभी झालेली दिसतात. मग ते राहुल गांधी असू दे, ममता बॅनर्जी असू दे, महाराष्ट्रातले आदित्य ठाकरे किंवा अजून कोणी विरोधक असू दे आणि सामान्य जनता सुद्धा असू दे, बऱ्याचदा यांनी इलेक्शन कमिशनला धारेवर घेतलेलं आपल्याला दिसून येतं. अशातच सुप्रीम कोर्टने सुद्धा केंद्र सरकारला फटकारला आहे इलेक्शन कमिशनला घेऊन किंवा इलेक्शन कमिशन मध्ये जे कमिशनर्स असतात त्यांच्या नियुक्ती संदर्भात. आणि नेमकं हे प्रकरण काय आहे, हे प्रकरण कसं सुरू झालं, या सगळ्या विषयाची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. सो हॅलो ॲस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा A1ISच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती. सुप्रीम कोर्ट ऑन इलेक्शन कमिशन आणि सर्वात महत्वाचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, दिखावा का. नेमका हा दिखावा का हा प्रश्न कोणाला धरून विचारलेला आहे, कोणाच्या अनुषंगाने विचारलेला आहे आणि कोणाला विचारला हे सर्व तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती पडेल. पण तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसभेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन म्हणजेच आन्सर रायटिंग हा परीक्षेतील खूप महत्वाचा भाग त्या ठिकाणी आहे आणि त्याच अनुषंगाने पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. उत्तर लेखन झिरो टू हिरो मार्केटमध्ये अवेलेबल आहे, तुम्ही खरेदी करून घेऊ शकता. बघा आता न्यूज काय आहे. न्यूज एकदम साधी सोपी सरळ आहे. स्वतंत्र निवडणूक आयुक्त असतील तरच मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका होऊ शकतात असं मत सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. जी सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे त्या केसवरती. बघा, फ्री अँड फेअर इलेक्शन्स कॅन हॅपन ओनली इफ देअर आर इंडिपेंडंट इलेक्शन कमिशनर्स, सुप्रीम कोर्ट सेज. आता बघा, तुम्हाला जो निवडणूक आयोग आहे, भारताचा निवडणूक आयोग जो आहे त्याची जी तरतूद आहे कलम 324 ते 329 मध्ये आपल्याला दिसून येते. 324 मध्ये एक इलेक्शन कमिशन असावं, ठीक आहे, आणि ते संसद असू दे किंवा राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, विधानसभा याच्या निवडणुका कंडक्ट करतील. आणि सर्वात महत्वाचं काय आहे मग 324 उपकलम 2 मध्ये, आता जी आपण चर्चा करतोय ती या संदर्भात करतोय. 324 उपकलम 2 मध्ये असं सांगितलेलं आहे की या निवडणूक आयोगामध्ये जे कमिशनर्स असतील, जे अधिकारी असतील, त्यांची नियुक्ती कोण करेल तर राष्ट्रपती करतील. राष्ट्रपती कशी करतील तर केंद्र सरकार शिफारस करेल आणि त्यानुसार राष्ट्रपती या आयुक्तांची नियुक्ती करतील. अशा पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळत होतं. पण मग काय यामध्ये प्रॉब्लेम हा आहे की केंद्र सरकार जर मग ही जे इंडिपेंडंट बॉडी इलेक्शन कमिशन आणि केंद्र सरकार जर याची शिफारस करत असेल तर हे कुठंतरी निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो आणि कम्प्लिटली काय म्हणतं फ्री अँड फेअर इलेक्शन्स त्या ठिकाणी पार पडतील का असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झालेला होता. आणि त्याच अनुषंगाने मग एक अनूप बरनवाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया नावाची केस सुप्रीम कोर्टमध्ये ठेवण्यात आलेली होती बघा 2023 मध्ये. आणि मग ही केस सुप्रीम कोर्टात गेली असताना सुप्रीम कोर्टाने तेव्हा सुद्धा एक निरीक्षण नोंदवलेलं होतं आणि त्यांनी काय म्हटलं होतं, सुप्रीम कोर्टाने या इलेक्शन कमिशनच्या बाबतीत एक तात्पुरती व्यवस्था करून दिलेली होती. ती व्यवस्था काय होती तर प्राईम मिनिस्टर, लीडर ऑफ अपोजिशन आणि चीफ जस्टिस ऑफ इंडिया अशी एक निवड समिती असेल. ही काय आहे, ही आहे निवड समिती अशी एक निवड समिती असेल आणि ती निवड समिती ज्यांना कोणाला नियुक्त करायचे आहे त्याची शिफारस राष्ट्रपतीला करतील आणि मग राष्ट्रपती या आयुक्तांची काय करेल, नियुक्ती करेल. अशा पद्धतीची तात्पुरती व्यवस्था 2023 मध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलेली होती. पण मग केंद्र सरकारने याच्यात काय कार्यक्रम केला तर केंद्र सरकारने एक बिल आणलं, ते बिल संसदेत ठेवलं आणि त्या संसदेमध्ये ते बिल पास करून घेतलं, पारित करून घेतलं. आणि त्यामध्ये चेंजेस काय केले तर यामध्ये जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया इथे एक व्यक्ती तुम्हाला दिसत होते यांना कट केलं आणि त्यांच्या जागी एक काय आणला की जो केंद्रातला युनियन मिनिस्टर असेल त्याची नियुक्ती या समितीमध्ये इन्क्लूड करण्यात आली. येथे लक्षामध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया हटवून टाकले आणि मग केंद्राचा एक मंत्री जे प्राईम मिनिस्टरच्या म्हणण्यानुसार राहतील अशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली होती. आलं लक्षात, ही पार्श्वभूमी होती. मग आता हा जो कायदा 2023 ला पास झालेला होता याच कायद्याविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली परत एकदा कुठे, सुप्रीम कोर्टमध्ये. आणि त्याच याचिकेवर आता सुनवाई सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने आपलं मत नोंदवलेलं आहे. बरं, हे जे आव्हान देण्यात आलेलं आहे या कायद्यावर कोणता, चीफ इलेक्शन कमिशनर्स अँड अदर इलेक्शन कमिशन ऍक्ट 2023 चा. या कायद्यानुसार आता निवड समितीमध्ये कोण आहे बघा,
इथे लीडर ऑफ ऑपोजिशन हे जस्ट फेस यासाठी दाखवले की लवकर तुम्हाला कनेक्ट करता येईल. एक तर आहे प्राईम मिनिस्टर, आणि इथे जे चीफ जस्टिस असायला पाहिजे होते त्यांच्या जागी आले युनियन मिनिस्टर, जे की आता आपण मोस्ट प्रॉबेबली कन्सिडर करू की अमित शहा असतील. आणि मग हेच नेमकं आता वादाचं कारण किंवा हाच नेमका आपल्याला प्रॉब्लेम त्या ठिकाणी दिसून येतो इथे लक्षामध्ये. आणि मग या केसला घेऊन किंवा या कायद्यावर सुनावणी करत असताना मग सुप्रीम कोर्टाने काय मुख्य निरीक्षण नोंदवलेलं आहे हे आता समजून घेणं खूप जास्त महत्वाचं आहे. सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय की फ्री अँड फेअर इलेक्शनसाठी स्वतंत्र निवडणूक असणं आवश्यक आहे, हे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे केस सुरू असताना. बरोबर. मग आता सध्या काय आहे, जे मी तुम्हाला सांगितलं की लीडर ऑफ ऑपोजिशन प्राईम मिनिस्टर आणि एक युनियन मिनिस्टर त्या ठिकाणी असेल, तर याचा दुसरा अर्थ काय होतो, तर सरकारकडे 2 विरुद्ध 1 असं बहुमत प्रभावीपणे त्या ठिकाणी दिसून येतं. कारण जर केंद्रातला मिनिस्टर असेल आणि एक प्राईम मिनिस्टर असेल तर ऑब्व्हियसली मेजॉरिटी त्यांच्याकडे असेल. आणि मग हा जो लीडर ऑफ अपोजिशन आहे का, लीडर ऑफ अपोजिशन जो आहे त्याची भूमिका ही फक्त दाखवण्यासाठी उभी केलेली आहे का, हा महत्वपूर्ण प्रश्न सुप्रीम कोर्टाने आता केंद्र सरकारला विचारलेला आहे. आलंय लक्षात. आणि त्याच अनुषंगाने ही सगळी चर्चा होताना आपल्याला दिसून येते. केंद्रीय मंत्री जर त्या ठिकाणी इन्क्लूड केलेला असेल तर त्याचे खूप कमी चान्सेस आहे की तो प्राईम मिनिस्टरच्या अपोज मध्ये जाऊन बोलेल, येते लक्षामध्ये. सो त्यामुळे समितीत एक तरी न्यूट्रल मेंबर असायला पाहिजे अशी काय केलेली आहे, सुप्रीम कोर्टानं असं निरीक्षण नोंदवलेलं आहे. आणि मग जर त्यामध्ये एक स्वतंत्र किंवा एक न्यूट्रल मेंबर असेल आणि एक लीडर ऑफ अपोजिशन असेल आणि एक प्राईम मिनिस्टर असेल, तेव्हाच हे फ्री अँड फेअर इलेक्शन्स त्या ठिकाणी आपल्याला दिसून येऊ शकतात. आणि सर्वात महत्वाचं त्यांनी काय म्हटलेलं आहे की असणं महत्वाचं नाही, दिसणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, असं निरीक्षण सुद्धा सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे. तर हा सगळा वाद होता याला घेऊन. आता बघा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी इलेक्शन कमिशन ही जी बॉडी आहे ही खूप महत्वाची आहे. याचे काही आपण फॅक्ट्स बघून घेऊया. बघा, आर्टिकल 324 मध्ये काय सांगितलेलं आहे की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असावं जे सगळ्या इलेक्शन्सला सुपरविजन करतील. जे मी तुम्हाला 4 सांगितलेलं आहे, संसदेचे इलेक्शन असेल, राष्ट्रपती असेल, उपराष्ट्रपती असेल आणि विधानसभा असेल राज्याच्या. 325 मध्ये नो डिस्क्रिमिनेशन इन वोटर एलिजिबिलिटी बेस्ड ऑन रिलिजन, रेस, कास्ट ऑफ अँड सेक्स. त्यानंतर 326 ला काय दिलेलं आहे की ऍडल्ट सफरेज असायला पाहिजे इलेक्शनसाठी. त्यानंतर 327 ला पार्लमेंट कॅन मेक इलेक्शन्स लॉ, म्हणजे इलेक्शन संबंधाचे जर काही तरतूद करायची असेल तर संसदेला तो अधिकार देण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने संसदेने तो कायदा सुद्धा पारित करण्यात म्हणजे कायदा पारित केलेला होता. ठीक आहे. आणि आर्टिकल 329 मध्ये नो कोर्ट इंटरफरन्स इन इलेक्शन्स. सो हा सुद्धा एक वाद आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो की कोर्टाचं त्याच्यात काय म्हणतात इंटरफेरन्स नसायला पाहिजे, येते लक्षामध्ये. आता महत्वाचं काय आहे तर कंपोजिशन, या इलेक्शन कमिशनचं कंपोजिशन कसं आहे, तर एक चीफ इलेक्शन कमिशन त्या ठिकाणी असणार आहे आणि 2 इलेक्शन कमिशनर्स असणार आहे. ठीक आहे. हे प्रिलिम्स ओरिएंटेड खूप महत्वाचे फॅक्ट्स आहे, तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. याची जी हे आहे भाग जो आहे, भाग किती 15 मध्ये आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आर्टिकल मी तुम्हाला सांगितलंय 324 ते 329 मध्ये असायला पाहिजे. क्वासी ज्युडिशियल ही एक बॉडी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि सध्याची जी हे जे निवडणूक आयुक्त आहे त्यांना नियुक्त करण्यासाठी जी कमिटी आहे त्यामध्ये प्राईम मिनिस्टर, युनियन कॅबिनेट मिनिस्टर आणि लीडर ऑफ अपोजिशन. सध्या तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे. आता सुप्रीम कोर्ट अजून काय त्यामध्ये निकाल देतं यानुसार मग आपल्याला समोर हे माहिती पडणार आहे. आय होप तुमच्या लक्षामध्ये हा टॉपिक आलेला असेल, नेमका प्रॉब्लेम काय आणि सुप्रीम कोर्टाचं काय म्हणणं आहे आणि फ्री अँड फेअर इलेक्शन होणं हे लोकशाहीसाठी किती महत्वाचं आहे आणि केंद्र सरकार त्यामध्ये कशा पद्धतीनं कारभार करतात, इंटरफेअर करतात हे सुद्धा आपल्याला समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे, भारताच्या निवडणूक आयोगाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात आहे याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट सेक्शन मध्ये द्यायचं आहे. आणि तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, जी एकदम 29,999 रुपये इतक्या माफक दरात अवेलेबल असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे. प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केला गेला असणार आहे. सर्वात महत्वाचं, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन नाही तोपर्यंत लाईफ टाइम व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीवायक्यू अनालिसिस, टेस्ट सिरीज, स्टडी नोट्स आणि 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला बॅचची किंमत जास्त वाटत असेल तर माझा कुपन कोड यूज करायचा आहे प्रतीक सर म्हणून आणि त्यावर डिस्काउंट घ्यायचा आहे. मी माझा नंबर तुमच्याशी शेअर करत आहे. तुम्हाला जर सिलेबस लागत असेल, काही नोट्स हव्या असतील किंवा काही गायडन्स हवा असेल, तुम्ही निश्चिंत निसंकोचपणे मला कॉल करू शकता.
एवनायसचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरायचं नाही. ऍप स्टोअर आणि गुगल प्ले स्टोअरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय इल्ड नोट्स, एनसीईआरटी स्टेट बुक्स, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज, अजूनही बऱ्याच गोष्टी. पीडीएफ नोट्ससाठी हा QR कोड स्कॅन करायचा, एवनायसच्या टेलिग्रामला जॉईन करायचा. अधिक माहितीसाठी सुद्धा मी तुम्हाला ऑफिशियल नंबर्स आणि वेबसाईट देत आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एका नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.